श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। चैत्र पौर्णिमा आलेली आहे। यंदा चैत्र पौर्णिमा तिथी मंगळवार 23 जानेवारी 2024 रोजी पहाटे 3:25 सुरू होईल, तर 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:18 समाप्त होईल। तर चैत्र पौर्णिमेला कोणते उपाय करायचे ज्याने तुमचे आयुष्य बदलून जाईल? जे श्रीमंत लोक हा उपाय करतात, तर तो उपाय आज जे काही असतील उपाय ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्या अगोदर आपण चैत्र पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी काय आहेत हे पहिलं आपण पाहूया। तर बघा, धार्मिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेच्या व्रताला खूप महत्त्व आहे। या दिवशी गंगा स्नान आणि दान केले जाते। त्यात या दिवशी हनुमान जयंती येत असल्याने या पौर्णिमेचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे। या दिवशी चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते। चंद्र हा व्यक्तीच्या मनाचा कारक ग्रह आहे। या दिवशी चंद्राची पूजा केल्याने साधकाला चंद्रदोषापासून मुक्ती मिळते। तसेच या दिवशी व्रत केल्याने अपेक्षित फळ मिळते। म्हणून चैत्र पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। त्यात ही चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी आल्यामुळे त्याला आणखीन महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्या दिवशी जेवढे तुम्ही उपाय मनापासून करसाल तेवढे फळ तुम्हाला त्याचे चांगले मिळणार आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे। स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर एका पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी। पूजेला सुरुवात करत हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करत दिवा लावावा। विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना कनकधारा स्तोत्र आणि मंत्राचा जप करा। शेवटी आरती करून देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी। कोणतीही गोड खीर तुम्ही अर्पण करू शकता। आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना किंवा गरिबांना दान करावे। दानाचे पौर्णिमेला आणि अमावस्येला खूप महत्त्व आहे, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। जेवढे तुम्ही दान करता पौर्णिमेला त्याचे 100% फळ तुम्हाला जास्त मिळते। इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा पौर्णिमेला आणि अमावस्येला केलेल्या दानामधून आपल्याला 80% फळ जास्त मिळते। बघा, काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातला एक उपाय सांगते मी। चैत्र पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला त्याचे इच्छित फळ प्राप्त। पिंपळाच्या झाडासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। हे केल्याने काय होते, जी तुमच्या मागं पीडा आहे, काही ग्रहदोष आहे, तर ते निघून जातात। साधा सोपा उपाय आहे। एक तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडापुढे प्रज्वलित करायचा आहे आणि 21 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत। तसेच चैत्र पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्या पानांवर 21 लवंगा, 21 काळे तीळ, 21 तांदळाचे दाणे, तसेच 21 बेलपत्र, 21 जवसाचे दाणे घ्यावे व पंचमुखी कणकीचा तुपाचा दिवा लावावा। भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे। नंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेल्या पान अर्पण करून तेथे पान शिवलिंगाला अर्पण करावे। नंतर शिवाची आरती करावी। शिवाला नैवेद्य दाखवावा। या उपायाने आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील व सर्व संकटे टळतील। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना 21 रुईच्या पानांचा हार, 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्पांचा हार अर्पण करावा। त्वरित मनोकामनासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते। या दिवशी आवर्जून तुम्ही लाल व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे जे श्रीमंत लोक करतात तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या घरातली दरिद्रता निघून जावी, आपल्याला भरपूर पैसा मिळावा, जो आहे तो पैसा टिकून राहावा, यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्याच्या पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे। या पौर्णिमेला तो उपाय तुम्ही करून बघा जो मी सांगणार आहे। पुढच्या पौर्णिमेपर्यंत 100% तुम्हाला याचे फळ मिळणार आहे। या पौर्णिमेला जेवढे तुम्ही दानधर्म करता त्याच्या दुप्पट फळ तुम्हाला मिळते। आता बघा, जो उपाय करायचा आहे तो उपाय संध्याकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, एका प्लेटमध्ये खडे मीठ घ्यायचे आहे, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे, 2 वातींची एक वात करायची आहे आणि ती वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आणि तो दिवा त्या प्लेटमध्ये जे खडे मीठ घेतलेले आहे त्यावर तो दिवा ठेवायचा आहे।
तो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्या दरवाजावरून, बाहेरचा जो मेन दरवाजा असतो, 7 वेळा त्याच्यावरून उतरायचा आहे. त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं, त्या दिव्यामध्ये हिरवी वेलची आणि 2 लवंगा त्या पण टाकायच्या आहेत आणि त्या हिरवी मिरची आणि 2 लवंगा टाकून मग तो प्रज्वलित करायचा आहे व तो जे खडे मीठ घेतलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये त्याच्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा जो मेन डुअर आहे त्या मेन डुअरला जावा आणि त्याच्यावरून 7 वेळा उतरवून टाका आणि तो 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर तो दिवा तुम्हाला बाहेर तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे. किमान हा दिवा 2 ते 3 तास प्रज्वलित राहील एवढं त्याच्यामध्ये तेल मावेल एवढा तो दिवा करायचा आहे. जास्त वेळ जेवढा तो राहील तेवढं त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. अशा रीतीने तो दिवा तुम्हाला तयार करायचा, पण कमीत कमी 3 तास तरी तो प्रज्वलित राहिला पाहिजे. हा उपाय तुम्ही करून बघा. कोणतीही श्रीमंत लोक हा उपाय करतात, हे कोणीही कुणाला सांगत नाही आणि 100% तुम्हाला पुढच्या पौर्णिमेपर्यंत याचं फळ मिळेल. प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला हा आवर्जून सर्वांनी उपाय करायचा आहे. त्यानंतर आणखीन एक साधा सोपा उपाय आहे. एक पिंपळाचं पान आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे, म्हणजे आज आणून ठेवलं तरी चालेल. त्याच्यावरती एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा सकाळी उद्या आणलं तरी चालेल. खोबऱ्याची वाटी ठेवून त्याच्यामध्ये वात घालायची आहे व तेल टाकलं तरी चालेल व त्याने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. व तुमच्या घराचे जे 4 कोपरे आहेत, मेन 4 कोपरे, त्या प्रत्येक कोपऱ्याला हा जो आपण प्रज्वलित केलेला दिवा आहे तो टच करायचा आहे. त्यामुळेही तुमच्या घरातली जी वाईट बाधा आहे, निगेटिव्हिटी आहे, ती निघून जाण्यास मदत होईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, लक्ष्मीचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळतील. त्यानंतर ही वाटी तुम्हाला मोकळ्या झाडाखाली टाकून द्यायची आहे. तर एका गोष्टीची काळजी घ्या की ती जी वात आहे ती विझलेली असावी. ती जर विझलेली नसेल तर काही अघटित घटना घडू शकतात. त्यामुळे ही वात पेटलेली नसावी, विझलेली असावी. तेही एका मोकळ्या जागेला तुम्ही ते टाकून देऊ शकता. दक्षिण दिशेला जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पौर्णिमेला एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन तुम्ही स्नान करू शकता. स्नान केल्यानंतरही खूप चांगले पुण्य मिळते, आपले सर्व पाप नष्ट होते असे म्हणतात. लोक आवर्जून पौर्णिमेला गंगा जलाने स्नान करतात. जर तुम्हाला ते बाहेर जाणं शक्य नसेल तर गंगाजल आपल्याला बाहेर मिळतं दुकानामध्ये, देवाच्या सामानाच्या दुकानामध्ये हे मिळतं, तर तुम्ही ते आणून पाण्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता. त्याचाही तुम्हाला 100% फायदा होणार आहे. अशा प्रकारे जी सक्सेसफुल झालेली लोकं आहेत, जे श्रीमंत लोकं आहेत, तर ते असे पौर्णिमेला आणि अमावस्येला असे चांगले चांगले उपाय करतात. त्याच्यामुळेही त्यांच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, हे छोटे छोटे उपाय कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत आपली माहिती पोचवायला विसरू नका, ज्याच्यामुळे त्यांचं जर चांगले झाले तर त्यांचे चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळतील व तुमचेही सगळे चांगले होईल. धन्यवाद.